आजचा जो विषय आहे तो संशोधन हा विकासाचा महामार्ग आहे अशा आशयाचा आहे. आणि त्याचं महत्व संशोधनाचं किंवा नवीन तंत्रांच्या निर्मितीचं महत्व आजच्या अर्थव्यवस्थेला, समाज व्यवस्थेला किती उपयुक्त आहे आणि किती आवश्यक आहे याबद्दलचं हे सादरीकरण आहे. आपल्यापैकी अनेकांना या विषयात बरीच चांगली आणि उत्तम माहिती सुद्धा असेल आणि अनेकांनी त्याचा अनुभव पण घेतला असेल. पण जर मानवी सभ्यतेचा इतिहास पाहिला तर प्रत्येक संस्कृतीच्या विकासाच्या पाठीमागे त्या संस्कृतीने केलेलं मोठं योगदान, लावलेले नवीन शोध, नवीन दिलेल्या जगाला दिलेल्या नवीन कल्पना आणि जग बदलून टाकणारे सिद्धांत हेच आहे असं लक्षात येतं. मग इनोव्हेशन किंवा नाविन्य म्हणजे काय? तर एखादी कल्पना, एखादा विचार व्यवहारात कसा आणता येईल, त्याची उपयुक्तता कशी सिद्ध करता येईल, त्याच्या माध्यमातून वस्तू सेवांची निर्मिती कशी करता येईल आणि उपलब्ध असणाऱ्या वस्तू सेवांच्या दर्जामध्ये, पात्रतेमध्ये, गुणवत्तेमध्ये, कार्यपद्धतीत कसे बदल घडवून आणता येईल याबद्दल केलेलं प्रत्येक संशोधन जे आहे त्या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. आणि आपण जर गेल्या काही हजार वर्षांचा इतिहास पाहिला असेल तर असं लक्षात येईल की सातत्याने मानवी सभ्यतेला बदलून टाकणाऱ्या, त्यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या अनेक गोष्टी नियमितपणे होत गेल्या आणि त्यातून जगाची प्रगती मोठ्या वेगाने आणि विविध प्रकारे होत गेलेली आहे. 10,000 वर्षांपूर्वी सामान्यपणे आपण शेतीचा शोध लावला आणि त्यामुळे मानवी जीवनाला एक स्थैर्य प्राप्त झालं, समाज एका विशिष्ट जागी राहू लागला. त्यानंतर लिखाणाचा शोध लागला, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला, तंत्रज्ञानाचा शोध लागला, नवीन तंत्रपद्धतींचा शोध लागला, काही सामाजिक बदल झाले, काही भूसंशोधकांनी नवीन जमिनी, नवीन जग शोधून काढलं. या सर्वांचा जगाच्या इतिहासाला मोठा परिणाम झाला, त्याला मोठी वेगळी कलाटणी मिळाली. एकच उदाहरण देतो. 1492 मध्ये कोलंबसने एका नवीन जगाचा शोध लावला आणि ते जग नंतर अमेरिका म्हणून आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं झालं. या शोधाने सर्व जगाला, सगळ्या जगाच्या इतिहासाला मोठा एक प्रगतीचा वेग मिळवून दिला. अनेक नवीन कल्पना, उत्पादनं, वस्तू, सेवा यांचा जगाला, विशेषतः युरोपियन जगाला प्रथमच परिचय झाला आणि त्यातून आपल्या सर्व जगाविषयीच्या कल्पना देखील बदलल्या. फ्रेंच राज्यक्रांतीने घडवून आणलेला सामाजिक बदल तर कोणी विसरूच शकणार नाही. इतका मोठा आणि महत्वाचा आहे. लोकशाही, लोकांचं राज्य, लोकांचे हक्क आणि प्रशासनात असणारे दोष, राज्य पद्धतीत असणारे दोष यावर जगजगीत प्रकाश टाकणारी घटना म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख केला जातो. मग या सगळ्या सांस्कृतिक विकासाचे जर आपण टप्पे पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की कृषी वलावस्थेनंतर प्रथमतः आपण भटकी माणसांची जमात होती, त्यानंतर कृषी वलावस्था आली, त्यानंतर औद्योगिक विकास झाला आणि आता उत्तर औद्योगिक समाजाच्या ही पलीकडे आपण चाललो आहोत. यांना एका प्रख्यात समाजचिंतकांनी येणारे महत्वाचे लाटांसारखे बदल, समाजात येणारे महत्वाचे लाटासारखे बदल असं मानलेलं आहे. अल्विन टॉफलर यांच्या मते ही एक प्रत्येक लाटच असते की ज्यामुळे मोठा सामाजिक, आर्थिक, तांत्रिक बदल घडून येतो आणि हे बदल जे आहेत हे प्रत्येक समाजाला पुढे नेणारे असतात. सामान्यपणे कृषी वलावस्थेनंतर औद्योगिक विकासाची किंवा औद्योगिक क्रांतीची अवस्था आली, त्यानंतर माहितीचं युग आलं, त्यानंतर जागतिकीकरणाचं युग आलं, त्यानंतर आपण ज्याला आभासी जग, व्हर्च्युअल वर्ल्ड ज्याला म्हणतो, त्याचं जग निर्माण झालं की जे संगणकामुळे आणखीन उपग्रहांच्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालं आणि आता आपण त्याही पलीकडे चाललो आहोत आणि येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आणखीनच नवीन प्रकारचं तंत्रज्ञान या जगाला बदलून टाकणार आहे. कशा प्रकारे हे बदल झालेत याचा जर ऐतिहासिक आढावा आपण घेतला तर सर्वात महत्वाचा शोध प्रथम अग्नीचा लागला, त्यानंतर चाकाचा. आजही आपल्याला अग्नी आणि चाकाचा शोध कोणी लावला हे माहीत नाही आहे. लिखाणाच्या पद्धती, कागद, पिस्तुलीचा बारूद, मोटर कार, इलेक्ट्रिकचे दिवे, विमान, संगणक आणि अशा प्रकारे सातत्याने एक 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 जो शोध लागत गेला त्याबरोबर सगळ्या जगाची एकंदरीतच परिवर्तनाची
विचारसरणी तयार झाली, प्रगतीला मोठी गती मिळाली आणि जग हळूहळू एका विशिष्ट दिशेने पुढे जायला लागलं. कालचं जग हळूहळू अदृश्य व्हायला लागलं आणि आजचं आणि उद्याचं नवीन जग कसं आहे त्याच्याविषयी आपल्या नवीन नवीन कल्पनाही तयार व्हायला लागल्या. मग समाजाचा विकास कसा होतो? तर आज आपण ज्या समाजात राहतो त्याला माहिती युग जर मानलं, तर येणारा किंवा आताच सुरू झालेला जो काळ आहे त्याला ज्ञानसंपदेचा किंवा ज्ञानाधिष्ठित समाजाचं युग असं म्हणता येईल. येणाऱ्या काळात नेटवर्क एकमेकांना जोडणाऱ्या, संलग्नित करणाऱ्या समाजाची निर्मिती होईल आणि अशा प्रकारे सातत्याने आर्थिक, सामाजिक परिवर्तन होत राहणार आहे. हे परिवर्तन आपल्याला आवडो अथवा न आवडो, आपल्याला योग्य वाटो अथवा न योग्य वाटो, परंतु या परिवर्तनाला आपण कधीच थांबवू शकणार नाही. परिवर्तनाचा वेग, दिशा आणि दर नियंत्रित करणं कोणत्याही एका माणसाला, एका समाजाला यापुढे शक्यही होणार नाही. मग समाजाचा बदल कसा होतो? तर याचं आपण काही उदाहरणं लक्षात घेऊया. एक 400 वर्षांपूर्वीचा समाज हा मुख्यत्वे करून ग्रामीण समाज होता, कृषीवाला अवस्थेतला समाज होता. औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतर एका नागरी समाजाची निर्मिती झाली. आज आपण त्याच्याही पलीकडे ज्याला एक्स अर्बन असं नाव दिलं गेलं आहे. नव नागरी समाज असा समाज निर्माण झाला आहे आणि हळूहळू परंपरागत अशा अनेक व्यवसाय, अर्थरचना, उद्योग जवळपास नामशेष झाले आहेत. एका शाश्वत आणि दायित्व प्रधान असणाऱ्या समाजाची निर्मिती होत आहे असं आपण मानतो. गेल्या 350 वर्षामध्ये जवळपास 150हून अधिक नवीन वेगवेगळे शोध लागले. इतक्या अल्पावधीमध्ये एवढे प्रचंड प्रमाणात तांत्रिक आर्थिक बदल या पूर्वीच्या कोणत्याही कालखंडात कधीच घडून आले नव्हते आणि म्हणून या गेल्या 350 वर्षातल्या बदलांचं महत्व असाधारण आहे. अगदी सोपं उदाहरण सांगतो. आज आपल्याकडच्या प्रत्येक लहान मुलाला आपण चॉकलेट खायला देतो, पण या चॉकलेट बारची कल्पना 1847 पूर्वी कोणालाच नव्हती. आपण रेल्वेने सहज प्रवास करतो, पण 1825 पूर्वी कोणी रेल्वेची कल्पनाही केली नव्हती. ज्या आपण व्हॅक्युम क्लिनरचा घरात वापर करतो ते 1901 सालापूर्वी जगात आलेलंच नव्हतं. आणि अशा एटीएम सारख्या यंत्रणा तर 1967 पूर्वी जगात नव्हत्या. इंटरनेट 1990 साली आलं आणि हळूहळू या सर्वांचा प्रभाव असा झालेला आहे की आपण या जगातल्या 4-5 जरी गोष्टी अदृश्य केल्या, संगणक असेल, इंटरनेट असेल, सॅटेलाइट उपग्रह संदेशवहन असेल, टेलिव्हिजन असेल, तर आपलं जीवन असह्य होईल. आपल्याला या जगात जगता येणार नाही, श्वासही घेता येणार नाही. आपल्यापैकी अनेकांना तर मोबाईलला हात लावल्याशिवाय चैनच पडत नसेल. इतकं आपण या यंत्राधिष्ठित समाजामध्ये सामावून गेलेलो आहोत, त्यावर अवलंबून आहोत आणि हा बदल जो आहे तो आपल्या कल्पनेच्या बाहेरचा आहे. मग या जर आपण गेल्या 350 वर्षात झालेल्या बदलांचा थोडक्यात आढावा घेतला तर 10 प्रमुख महत्वाचे बदल आपल्या लक्षात येतील. रोलँड हिल नावाच्या माणसाने जवळपास 150-200 वर्षांपूर्वी नवीन प्रकारच्या पोस्टाची कल्पना केली. डाक तिकिटाचा आणि नवीन पोस्टल पद्धतीचा त्यांनी शोध लावला. त्यानंतर टाईपरायटरचा शोध लागला. टेलिफोननी अलेक्झांडर ग्राहम बेलनी तर फारच मोठा बदल घडवून आणला. टेलिव्हिजनमुळे जग जवळ आलं, दिसू लागलं. रेडिओमुळे आपण जगातल्या अनेक गोष्टी ऐकू पाहू शकलो, पण त्यासोबत आलेल्या नंतरच्या यंत्र 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 पद्धतींनी तर आपल्याला रेडिओ देखील कालबाह्य झाले असं लक्षात आलं. टेलिग्राफ सारखा यंत्र गेल्या 10 वर्षांपूर्वीपर्यंत कट्ट कडकट्ट असा आवाज करीत होतो, आज ते कुठेच दिसत नाही. मोर्स की सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत. पर्सनल कम्प्युटर्स आले. आता खाजगी संगणकांच्याही छोट्यापेक्षा छोटे फार्म कम्प्युटर्स आलेले आहेत. मोबाईल फोनमध्येच आज संगणकाची सर्व कार्य होतात. एक प्रकारे दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला नवीन शोध लागत आहेत. या प्रत्येक नवीन शोधाबरोबर, या नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर मानवी जीवनात अनेक आनंददायी बदल जरी होत असले तरी या बदलांचं स्वरूप विलक्षण, लक्षणीय आहे आणि आपल्या कल्पनेच्या कदाचित पलीकडचं देखील आहे. मग एखाद्या समाजाचा विकास कसा होतो? तर मुख्यत्वे करून समाजाचा विकास होण्याकरता 3 गोष्टी आवश्यक असतात. त्या समाजाने जगातल्या इतर देशांशी, इतर समाजांशी सातत्यपूर्ण व्यापार, आर्थिक व्यवहार केले पाहिजेत. संघर्ष हा समाजाचा आवश्यक आणि महत्वाचा स्थायी भाव आहे. जो समाज इतरांशी संघर्ष करतो त्या संघर्षांमध्ये कदाचित त्याचा पराभव किंवा विजय जरी होत असला तरी देखील त्यासोबतच त्याला अनेक नवीन गोष्टींचं आकलन होतं, नवीन तंत्रांचं आकलन होतं. प्रगतीला जर कारक काही एखादा घटक असेल तर बरेच वेळा तो संघर्षच असतो. जेव्हा आपण नवीन जमिनींचा, नवीन जागांचा, नवीन जगांचा शोध घेतो त्याही वेळेला आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी माहीत होतात. जगाबद्दलच्या आपल्या कल्पना बदलत जातात. कोणे एकेकाळी
हर्क्युलसच्या पिलर्स म्हणजेच अटलांटिकच्या अगदी तोंडापाशी जग संपतं असं मानणारा ग्रीक समाज आज अस्तित्वात नाही आणि त्याच्याही पलीकडे असणाऱ्या अमेरिकेशी जगाचा परिचय झालेला आहे. कधी काळी लोकांना ऑस्ट्रेलिया नावाचा खंड होता हेही माहीत नव्हतं. आज तिथे लोकांची वस्ती आहे. भूसंपादन आणि भूसंशोधनाच्या माध्यमातून जगाविषयीच्या पृथ्वीविषयीच्या आपल्या अनेक कल्पना बदलल्या आहेत. परंतु त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा बदल जर कशामुळे येत असेल तर तंत्रज्ञानामुळे येतो, नवीन शोधांमुळे, नवीन प्रकारच्या प्रयोगांमुळे, नवीन कल्पनांचा, नवीन विचारांचा शोध लागल्यामुळे, त्यांचा स्वीकार केल्यामुळे होत असतो. आणि म्हणून आपण या प्रत्येक वेळी अशा नवीन शोधांचं स्वागतच केलं पाहिजे. असं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सुमेरियन लोकांनी सगळं जग बदलून टाकलं असं मानलं जातं. जवळपास 1500 इसवी सनाच्या 1500-1600 वर्षांपूर्वी त्यांनी एका छोट्या गोष्टीचा शोध लावला, जिला आपण आज सामान्य वापरातली होडी असं म्हणतो. परंतु एक लक्षात घ्या, या होडींनी काय बदल घडवून आणले हो? व्यापार सुरू झाला, वाहतूक सुरू झाली, यातायात सुरू झाली, मासे पकडणं सोपं झालं, एकमेकांना भेटणं सोपं झालं, आसपासच्या बेटांना भेटी देणं शक्य झालं. हे सर्व बदल जे होते ना, यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या समाजाविषयीच्या, जगाविषयीच्या कल्पना कशा प्रकारे बदलल्या असतील याची आपल्याला आज जाणीव नाही. पण एक निश्चितपणे सांगतो, त्यांच्या डोळ्यात बोटीनीच अंजन घातलं असेल, बोटांनी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोटेमिया नावाचा संस्कृती तर आज नामशेष झाली आहे. आपण त्यांना ओळखतही नाही. बगदाद किंवा इराकच्या मध्यभागात कुठेतरी असणाऱ्या या संस्कृतीने एकेकाळी जगावर मोठं राज्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. परंतु या संस्कृतीने जगाला दिलेली एक असामान्य देणगी जी आहे, जो एक महत्वाचा शोध आहे, तो फारच महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जगाच्या आजच्या अर्थव्यवस्थेला, आजच्या समाज व्यवस्थेला प्रचंड मोठी कलाटणी मिळाली आहे. तो शोध जर लागला नसता तर कदाचित आज आपण ज्या प्रकारची प्रगती केली आहे तशी प्रगती केली असती का, असाही प्रश्न आपल्या डोळ्यापुढे कदाचित उभा झाला असता. हा शोध कशाचा होता? तर पैशाचा होता. एका साध्या छोट्याशा कल्पनेमुळे, एका आर्थिक शोधामुळे, एका वित्तीय तंत्रज्ञानामुळे जग कसं बदललं याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. पैसा नसता तर ही बाब आज आपल्याला अशक्यप्राय वाटेल. खिशात पैसे नसताना आपल्याला पैसा नसता तर बरं झालं असतं असं वाटतं, पण पैसा नसता तर व्यवहार झाले नसते. पैसा झाला नसता तर आपण अनेक प्रकारच्या वस्तू गोष्टी विकत घेऊ शकलो नसतो, विकू शकलो नसतो. आर्थिक प्रगती, सुबत्ता, श्रीमंती, गरिबी या कल्पनाच नामशेष झाल्या असत्या. आणि म्हणून पैशाने सगळ्या जगाला बदलून टाकलं. जगामध्ये व्यापार करणारा आणि जगावर व्यापाराच्या माध्यमातून राज्य करणारा देश आणि समाज, उपलब्ध साधनांचा अत्यंत पर्याप्त आणि उत्तम प्रकारे उपभोग घेणारा समाज या पैशातूनच निर्माण झाला आहे, हे लक्षात घ्या. अन्यथा ही साधनं कदाचित निरुपयोगीच राहिली असती. प्रत्येक संस्कृतीने आणि समाजाने जगाला वेगवेगळ्या प्रकारची देणगी दिली आहे. आपण इजिप्शियन समाजाबद्दल कदाचित आपल्या अनेक कल्पना असतील. जुना इजिप्त म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे पिरॅमिड आणि स्फिंक्स या दोनच गोष्टी उभ्या राहतात. परंतु लक्षात घ्या, जगातल्या अनेक प्रमुख संस्थांची निर्मिती या इजिप्तने केलेली आहे. आपण ज्याला राज्य व्यवस्था म्हणतो, ती सुचारू पद्धतीने चालावी याच्याकरता कशा प्रकारची प्रशासन आणि आर्थिक आणखी सैन्य यंत्रणा असली पाहिजे याबद्दलचे मोठे योगदान या इजिप्शियन समाजाचे आहे. आर्थिक व्यवहार करणं सोपं आहे, पण त्याची नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत अवघड आहे आणि अत्यंत आवश्यक देखील आहे. त्याकरता लागणाऱ्या नोंदणी तंत्रांचा, आर्थिक व्यवहारांची आणि वित्तीय व्यवहारांची नोंदणी कशी करायची याचा योग्य मार्ग आणि शोध इजिप्शियन लोकांनीच लावला आणि ती आपल्याला त्यांनी दिलेली एक मोठी देणगी आहे. मग इजिप्शियन समाजाने आपल्याला काय दिलं, हे जग इजिप्शियन लोकांना का लक्षात ठेवतं? तर त्यांनी भूमितीचा शोध लावला. जर त्यांनी भूमितीच्या क्षेत्रामध्ये, भूमितीच्या विज्ञानामध्ये प्रगती केली नसती तर त्यांना पिरॅमिड सारख्या मोठ्या अजस्त्र आकाराच्या इमारती किंवा वास्तू निर्माणच करता आल्या नसत्या. धातुशास्त्रामध्ये त्यांनी केलेलं योगदान अत्यंत असाधारण आहे. ज्योतिर्गणितामध्ये आणि भूसंपादन आणि सर्वेक्षणामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. आपण ज्याला पॉप्याराइस असं म्हणतो, अशा भुर्जपत्रांचा शोधही त्यांनी लावला. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा शोध त्यांनी लावला. रॅम्प, ज्याच्यावरून आपण सहजपणे चालून जाऊ शकतो, तरफ किंवा नांगर यांचा शोधाचंही श्रेय इजिप्शियन लोकांनाच द्यावं लागेल. अशा अनेक प्रकारच्या शोधांनी इजिप्शियन लोकांनी आपल्या समाजाला, आपल्या जगाला पुढे नेलेलं आहे. संघटित समाज कसा चालला पाहिजे, त्याचं संरक्षण, संवर्धन आणि प्रशासन कसं केलं पाहिजे याबद्दलचे अनेक सिद्धांत देखील इजिप्शियन लोकांनीच जगाला दिले आहेत. हे लक्षात घेतलं तर हा समाज जरी आज कालबाह्य झाला असला, आज ही संस्कृती नामशेष झाली असली
तरी तिचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे चीनी समाजाचं योगदान तर अत्यंत असाधारण आहे. प्राचीन चीन संस्कृतीने जगाला अनेक प्रकारच्या देणग्या दिल्या आहेत. त्या काळात चीन हा जगाचा नेतृत्व करणारा देश असला पाहिजे अशा या विधानावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे अनेक शोध चीनी लोकांनी लावले आहेत. मग ते कृषीच्या क्षेत्रात आहेत, संशोधनाच्या क्षेत्रात आहे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आहे, अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आहे, युद्धकलेच्या क्षेत्रात आहे, अनेक ठिकाणी. याबद्दलचे 2-3 उदाहरणं तुम्हाला मला दिली पाहिजेत. लोखंडाचा नांगर हे शेती करता असणारे अत्यंत उपकारक असं यंत्र आहे. कितीतरी हजार वर्ष माणूस त्याच्या आधारावरच शेती करत आला. त्याचा शोध, त्याचं श्रेय चिनी लोकांनाच द्यायला पाहिजे. आपण पतंगबाजी करतो, पॅराशूट वापरतो, गरम हवेचे बलून वापरतो, हेलिकॉप्टरचं रोटर वापरतो. या सर्वांचं श्रेय चिनी समाजालाच द्यावं लागेल. कागद नसता, प्रिंटिंग छपाईचं यंत्र नसतं, मुद्रण यंत्र नसतं, कोका यंत्र नसतं, आईस्क्रीम नसतं, रेशीम नसती तर आपलं जीवन कदाचित निरसही झालं असतं. पण त्याचंही श्रेय चिनी लोकांनाच द्यावं लागेल. अनेक प्रकारच्या अशा शोधांनी चिनी समाजाने एकेकाळी या जगाला समृद्ध केलं, विकसित केलं. जर चिनी समाजाने हे शोध त्या काळात लावले नसते तर कदाचित आजच्या प्रगतीला आणखीन 1000 वर्षांची वाटही पाहावी लागली असती. मग चीन आपल्याकरता महत्वाचा का बनतो? चीनी संस्कृती, कारण गन पावडर, पिस्तुलीच्या करता लागणारी बारूद, भूकंप मापनाचं यंत्र, चहा, आज जो की घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, चिनी मातीची भांडी आणि फटाके यासारख्या अनेक रंजक मनोरंजक शोधांची जननी देखील चीन आहे. आणि म्हणून चीन एक विशेष महत्वाची संस्कृती होती. मधल्या काळामध्ये चीनची जी प्रचंड पिछेहाट झाली त्याचा विचार आपण नंतर कधीतरी करूच. ग्रीक लोकांचं तर जगावर मोठे उपकारच आहे. तत्वज्ञान असेल, मग वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाच्या विविध विचारधारा असतील, त्यामध्ये ग्रीक लोकांचं योगदान असाधारण आहे. वैद्यक शास्त्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या स्थापत्य कलांमध्ये, मूर्ती कलांमध्ये आणि वास्तुकलांमध्ये ग्रीक लोकांनी केलेलं योगदान असाधारण आहे. नवीन प्रकारच्या इमारती, त्यांच्या रचना, त्यांची स्थापत्य कला, त्यांचं आरेखन या सर्वांबद्दल त्यांनी अत्यंत उत्तम आणि शास्त्रीय असे सिद्धांत देखील मांडले आणि म्हणून ग्रीकांचं योगदान असाधारणच मानलं पाहिजे. परंतु एका संशोधनाबद्दल मला तुम्हाला सांगायला पाहिजे. कालपर्यंत असं मानलं जात होतं की आर्किमिडीजनी एका वेगळ्याच यंत्राचा शोध लावला. तो ज्या बेटावर राहत होता त्या बेटावर नेहमीच शत्रू आक्रमण करायचे. मग या शत्रूंना पलटवून लावण्याकरता, त्यांचा पराभव करण्याकरता काय केलं पाहिजे हा त्या बेटावरच्या लोकांपुढे असणारा एक मोठा प्रश्नच होता. आर्किमिडीजनी आरशांची अशा प्रकारे योजना केली की ज्यामुळे सूर्याची किरण परावर्तित होऊन त्यांच्यावर आक्रमण करायला येणाऱ्या सैनिकांच्या बोटींवरती पडत आणि त्यामुळे ते त्यांचे डोळे दिपून जात, त्यांना योग्य दिशेचा शोधच लावता येत नव्हता आणि मग त्यांचा पराभव करणं शक्य. लोकांना ही दंतकथा वाटत होती. परंतु 10 नोव्हेंबर 2019 साली, म्हणजे गेल्या 6 महिन्यांपूर्वी ही गोष्ट अत्यंत खरी आहे. आणि या प्रकारे, अशा प्रकारे आपण आरशांचा वापर करून प्रकाशाचं परावर्तन करू शकतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपण इतरांवर प्रभाव गाजवू शकतो. हे लोकांनी आता प्रयोगाने सिद्ध केलं आहे आणि त्याच्याकरता 5 फूट आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे वापरून ही गोष्ट सिद्धही करण्यात आलेली आहे. आर्किमिडीजचं हे योगदान केवळ ग्रीक लोकांकरताच महत्वाचं नाही, त्यामुळे युद्धकलेला एक वेगळं वळणच मिळालं. प्रकाशाबद्दलच्या आपल्या कल्पना बदलल्या. समाजाला पुढे नेणारा ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राचीन भारत. प्राचीन भारताने ज्या प्रकारे समाजाला, जगाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं, त्याच्याबद्दलचा विचार करायचा झाला तर त्याच्याकरता एका स्वतंत्र सादरीकरणाची आवश्यकता आहे, ती लवकरच मी पूर्णही करणार आहे. परंतु एवढं सांगू शकतो की धर्म असेल, स्थापत्य कला असेल, कृषी असेल, गणित असेल, ज्योतिर्विज्ञान असेल, वैद्यकशास्त्र असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने केलेलं योगदान, प्राचीन भारताच्या संस्कृतीचं, समाजाचं, विज्ञानाचं योगदान जग कधीही विसरू शकणार नाही. आपण जग भारताला कसं विसरू शकेल बरं? भारतीय विद्वत्ता आणि भारताच्या एकंदरीतच असाधारण योगदानाची कल्पना काही थोडक्या गोष्टींवरून मी तुम्हाला सध्या देऊ इच्छितो. आपण ज्यूट नावाच्या वस्त्राचा वापर करत असाल तर त्याचा शोध भारतातच लागला. डेसिमल सिस्टीम, दशांश पद्धती असेल, दशमल पद्धती असेल, शून्य असेल, बायनरी नंबर्स असतील, अल्गोरिदम असेल,
अणुचा सिद्धांत असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये भारतीयांचं योगदान असाधारण आहे. आणि म्हणून भारतीयांना जगाच्या प्रगतीचे मार्गवाहक म्हटलं जातं, ते काही गैर नाही. रोमन लोकांच्याही अशाच प्रकारच्या अनेक उपलब्धींमुळे समाज समृद्ध झाला आहे. शासन यंत्रणा असेल, स्थापत्य कला असेल, तत्वज्ञान असेल, अभियांत्रिकी असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये रोमनांचं योगदान असाधारण आहे. मोठ्या आकाराच्या इमारती कशा बांधायच्या, त्याच्याकरता कॉलम्सचा वापर कसा करायचा, नागरिकांना योग्य प्रकारे नागरिकांवर प्रशासन करण्याकरता कोणते कायदे केले पाहिजे, नागरिकांचे हक्क, त्यांचे अधिकार याविषयीचे निश्चित नियम असले पाहिजेत, यासारख्या कितीतरी गोष्टी रोमन लोकांनी जगाला देणगी म्हणूनच दिल्या आहेत. आजच्या प्रशासनाच्या अनेक सिद्धांतांचं मूळ रोमन लोकांच्या सिद्धांतामध्येच दिसून येतं. हे त्यांचं मोठं योगदान नाही का? आणि रोमन लोकांनी जगाला कसं बदललं, तर सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे सकाळी उठल्यानंतर ज्याच्यामुळे आपण बेचैन होतो, जे पाहिल्याशिवाय, ते वर्तमानपत्राचा शोध या लोकांनीच लावला. वेगवेगळ्या प्रकारच्या पुलांची, वेगवेगळ्या प्रकारच्या जलसंपादन आणि जलसंवर्धनाच्या यंत्रणांची, रस्ते कसे बांधायचे, त्यांच्या बाजूला रस्त्याच्या निर्मिती करता कोणती काळजी घेतली पाहिजे, पुस्तकांची निर्मिती आणि बांधणी कशी केली पाहिजे, यासारख्या कितीतरी गोष्टी रोमन लोकांनी जगाला देणगी म्हणून दिल्या आहेत. एकंदरीतच समाजाचा विकास कशा प्रकारे होतो, जगाचा विकास कसा होतो, तर प्रत्येक संस्कृती आपापल्या परीने नवीन विचारांचा, नवीन कल्पनांचा, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावत असते. त्यांची व्यावहारिक उपयुक्तता सिद्ध करत असते. त्यांच्या माध्यमातून जगाला वेगळ्या प्रकारे विचार करण्याची इच्छा आणि कलाटणी देणारी क्षमता निर्माण करीत असते. आणि म्हणूनच जग पुढे जात असतं. आता आपण जरा थोडं पुढे आलो तर आपल्या लक्षात येईल की इंग्लंड हा एकेकाळी जगावर राज्य करणारा जो देश होता, त्यांनी अनेक गोष्टींच्या माध्यमातून वैज्ञानिक तांत्रिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेलिस्कोप, दुर्बीण न्यूटन यांनी शोधून काढली. शेती करण्याकरता सीड ड्रिलचा वापर कसा करायचा, त्याच्यामुळे की मोठी कृषी क्रांती झाली, त्याचंही श्रेय इंग्लंडला दिलं पाहिजे. थर्मास फ्लास्क असेल, हॉवरक्राफ्ट असेल, टर्बोजेट इंजिन असेल, न्यूमॅटिक टायर्स असतील, ज्याच्यामुळे वाहनं, विमानविद्या या सर्वांमध्ये मोठे बदल झालेत. अशा शेकडो गोष्टींची निर्मिती केवळ इंग्लंडमध्ये झाली आहे. एकेकाळी तंत्रज्ञानाचं, विज्ञानाचं निर्मिती केंद्र म्हणून इंग्लंडचा मोठा अभिमानाने आणि अग्रक्रमाने उल्लेख होत होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज इंग्लंडचे महत्व काय आहे, की जगाच्या ज्ञानाच्या निर्मितीचं महत्वाचं केंद्र, ज्ञान साधनाचं, ज्ञान संपादनाचं सर्वात उत्कृष्ट केंद्र म्हणून जगात इंग्लंडकडे पाहिलं जातं. जगाला दिशा देणारं, मार्गदर्शन करणारा देश म्हणून इंग्लंडचं ख्याती आणि लौकिक सुद्धा आहे. युद्धशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे नवीन सिद्धांत, नवीन प्रकारच्या कल्पना, विचार इंग्लंडी जगाला दिलेले आहेत. सामूहिक विद्वत्ता या शब्दामध्ये जे काही दडलेलं आहे, त्याचं श्रेय इंग्लंडलाच दिलं पाहिजे. लोकशाही आणि लोकशाहीला उपयुक्त भूत असणाऱ्या संस्थांची निर्मिती करण्यात इंग्लंडचं योगदान असाधारण आहे. अमेरिकेने तर आधुनिक जगाला अक्षरशः बदलून टाकलं. जगाला झपाटून टाकणारा देश कोणता असेल तर तो अमेरिकाच आहे. तर या जगाला बदलून टाकणाऱ्या या देशाची निर्मितीच मुळात अत्यंत झपाटून टाकणारी आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांनी भारत संवर्धनाचं तंत्र शोधून काढलं. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध जोसेफ हेनरी यांनी लावला. टेलिफोनचं श्रेय देखील अलेक्झांडर ग्रॅहम बेलला दिलं जातं. तर वैद्यकशास्त्रात आवश्यक असणारा क्लोरोफॉर्म गुथ्री यांनी शोधून काढला. जॉन बेअर्ली ट्रान्झिस्टर आणि त्यानंतर अर्थातच विमानाचा शोध, आधुनिक ज्योतिर्विज्ञानाचा शोध, हबल सारख्या मोठ्या माणसाला त्याचं श्रेय दिलं जातं. आपली लहान मुलं ज्याच्यावर खेळतात ते व्हिडिओ गेम्स, त्याचे देखील शोध अमेरिकेनेच लावला आहे. अमेरिका एक प्रकारे अजेय देश झाला. कशामुळे झाला असेल? तो आज जगाचा नेता आहे, जगातील महाशक्ती आहे. अत्युत्कृष्टतेचं एक निदर्शन म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो. कारण त्या देशात अत्यंत मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होते. वेगवेगळ्या कल्पनांचा व्यवहार्य उपयोग शोधून काढला जातो. नवीन तंत्र, नवीन यंत्रांचा शोध लावला जातो. जगाला कलाटणी देणारा, परिवर्तन करणारा महत्वाचा घटक म्हणून अमेरिकेची लौकिक आहे. नवीन चालीरीती असतील, फॅशन्स असतील, सांस्कृतिक बदल असतील, या सर्वांचं श्रेय अमेरिकेकडे जातं. आणि म्हणून अमेरिकेला महान देश मानलं जातं, अजेय देश मानलं जातं. अमेरिकेच्या या सगळ्या वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीचा जगाला फार मोठा उपयोग झालाय. डीएनए स्ट्रक्चर, ज्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रात मोठे बदल झाले आहेत. नवीन प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याच्यामुळे संगणक पुढे आले. छोटे लघु कम्प्युटर्स असतील, चंद्रावर जाण्याचं श्रेय असेल, हे सर्व अमेरिकेचंच कामगिरी आहे. मोबाईल फोनचा शोध असेल,
स्पेस शटलचा शोध असेल, 3D प्रिंटिंग असेल, की ज्यामुळे आता नवीन तंत्रज्ञानाला मोठी गती मिळाली आहे. या सर्वांच्या निर्मितीचं श्रेय अमेरिकेला आहे. एकंदरीतच जग कशामुळे विकसित होतं या प्रश्नाचं उत्तर आता मला तुम्हाला देता येईल. या जगामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल, जगात प्रगती घडवून आणायची असेल, तर सगळ्यात आवश्यक कोणती जर महत्वाची गोष्ट असेल, तर ज्ञान निर्माण करणाऱ्या संस्थांची आहे. संशोधन करणाऱ्या संस्थांची आहे. विचारवंत लोकांची आहे, शास्त्रज्ञांची आहे, तत्वज्ञांची आहे, भूसंशोधकांची आहे आणि नवीन शोध लावू शकणाऱ्या तंत्रज्ञांची आहे. ज्या देशामध्ये अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तोच देश आघाडीवर जात असतो. ज्या देशांमध्ये अशा गोष्टींची वानवा आहे, अभाव आहे, ज्या देशामध्ये ज्ञाननिर्मिती होत नाही, संशोधनाला चालना मिळत नाही, अशा देशांना साधारणपणे पिछाडीवरच राहावं लागतं. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. आपण कदाचित आपली मुलं बाळं आपलं इष्ट बरेच लोक अमेरिकेत राहत असतील, आपल्या परिचयाचे लोक राहत असतील. त्यापैकी कोणालाही तुम्ही एका संस्थेचं नाव विचारून पहा. स्मिथसोनियन यासारखी संस्था जगात दुसरी नाही. 1846 साली ज्ञाननिर्मितीचं केंद्र म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज जगातील सर्वोत्कृष्ट अशी महत्वाची ज्ञाननिर्मितीचे केंद्र म्हणून ओळखली जाते. या संस्थेचं वैशिष्ट्य काय? ते 21 प्रचंड ग्रंथालय, 19 वस्तुसंग्रहालय, 9 संशोधन केंद्र, एक प्रचंड मोठ्या आकाराचा प्राणी संग्रहालय आणि ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पांच्या अनेक महत्वाच्या गोष्टींचा संग्रह, 200 पेक्षा वेगवेगळ्या नवीन संस्था, संशोधन पर ज्ञान निर्मिती संस्थांचा एक मोठा संग्रह या संस्थेने केलेला आहे. एक प्रकारे अमेरिकेच्या ज्ञानवैभवाचं प्रतीक काही असेल तर ती स्मिथसोनियन ही संस्था आहे. आपण राईट बंधूंचं नाव ऐकतो, पण त्यांच्या विमानाच्या शोधाला महत्वाचं योगदान स्मिथसोनियननीच दिलेलं आहे. आपल्याला अवकाश यानाबद्दल आणखीन अवकाशातल्या नवीन प्रयोगांबद्दल बरेच वेळा माहिती वाचायला मिळते. तिचंही श्रेय स्मिथसोनियनलाच दिलं जातं. स्मिथसोनियननी काय केलं आहे तर ज्ञाननिर्मिती, शिक्षण, संशोधन या सर्वांना फार मोठं प्रोत्साहन दिलं आहे. त्यासोबतच जुन्या ज्ञानाचा संग्रह करून त्या ज्ञानाच्या पाठीमागे असणारी भूमिका, या आपल्या परंपरा, आपल्या आपल्या प्राचीन वैभवाचा आढावा आणि संग्रह करण्याचं सामर्थ्यही या संस्थेने दाखवलं. नवीन ज्ञान क्षेत्रांचा शोध घ्यायचा, आपल्या जगामध्ये असणाऱ्या विविध साधनांचा अत्यंत कल्पक आणि उपयुक्त पद्धतीने वापर कसा करायचा याबद्दल सतत संशोधन केलं पाहिजे, यावर भर देणारी ही संस्था जगाचं नेतृत्व करते. आणखीन तुम्हाला एका गोष्टीबद्दल सांगितलं पाहिजे. अमेरिका हा एक महान देश आहे, जगाचं नेतृत्व करणारा देश आहे. त्याचं कारण जसं स्मिथसोनियन संस्था आहे, त्यासोबतच नासा नावाची दुसरी संस्था, तिचा आपण अग्रक्रमाने उल्लेख केला पाहिजे. नासा सारख्या संस्था ज्या देशात असतात, त्या देशाच्या भवितव्याला, त्या देशाच्या भाग्याला फारशी काही ग्रहण लागण्याची संधीच नसते. याचं कारण असं की तंत्रज्ञान असेल, भविष्य काळाकरता लागणाऱ्या नवीन पद्धतीचा, तंत्रज्ञानाचा शोध घ्यायची प्रक्रिया असेल, सामाजिक आर्थिक बदल घडवून आणण्याकरता वेगवेगळ्या यंत्रसामुग्रीचा, तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल, या सर्वांमध्ये नासाचं योगदान असाधारण आहे. उपग्रहांचा आर्थिक विकासाकरता, सामाजिक उन्नतीकरता आणि परिवर्तनाकरता कसा वापर करता येईल, रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा, भूगर्भात असणाऱ्या दडलेल्या साधनांचा शोध कसा घेता येईल आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या शेकडो प्रकारच्या उपकरणांची निर्मिती कशी करता येईल, याकरता नासा सातत्याने संशोधन करीत असते. आणि म्हणून असं मानलं जातं की उद्याचं जग कसं असेल हे जर पाहायचं असेल तर एकदा तरी आपण नासाच्या वेगवेगळ्या संशोधनपर आजच्या कामगिऱ्या कोणत्या चालू आहेत याचा आढावा घेतला तरी आपल्या लक्षात येईल. मग अमेरिकेला या प्रकारे समृद्ध करण्यामध्ये कोणाची भूमिका आहे? एका महत्वाच्या संस्थेची आहे, की जी ज्ञाननिर्मिती करता, ज्ञानसंपादनाकरता नेहमीच उपयुक्त असते. ती संस्था म्हणजे ग्रंथालय होय. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, कर्नल जेम्स अँडरसन नावाचा एक सामान्य व्यक्ती आपल्या परिसरातल्या लोकांना नेहमी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देत होता. आपल्या परिसरात राहणाऱ्या लहान मुलांनी आणि तरुणांनी नवीन ग्रंथ वाचले पाहिजेत, नवीन प्रयोग केले पाहिजे असा त्याचा आग्रह होता. आणि स्वतःचं सामर्थ्य, आर्थिक सामर्थ्य मर्यादित असताना सुद्धा या व्यक्तीने अशा प्रकारचे अनेक उपक्रम चालविले. त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन अँड्र्यू कार्नेजी या धनाढ्य माणसाने अमेरिकेत ग्रंथालयांचं एक मोठं जाळच निर्माण केलं. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये उत्तम संपन्न असं ग्रंथालय असलं पाहिजे. त्या माध्यमातून लोकांना ज्ञानसंपादनाची, ज्ञानसंवर्धनाची संधी मिळाली पाहिजे, नवीन विचार वाचता आले पाहिजे. याच्याकरता कार्नेजी यांनी केलेले प्रयत्न असाधारण आहे. त्याचा परिणाम अमेरिकेची प्रगती आणि गती अत्यंत वेगाने पुढे जाण्यात झाला. एक प्रकारे ग्रंथ हेच गुरु हे आपण म्हणतो,
पण ते आचरणात आणण्याचं कार्य ज्या प्रकारे अमेरिकेत कार्नेजी आणि त्यांच्यासारखे अनेक लोकांनी केलं, तसं मात्र आपल्या देशात सहसा होताना दिसून येत नाही. मग संशोधनाला, नवनिर्मितीला कोण चालना देतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पकता आहे. त्या समाजामध्ये, व्यक्तींमध्ये असणारी कल्पकतेला, मग ती सुप्त स्वरूपात असेल अथवा जागरूक स्वरूपात, चालना देण्याचे प्रयास केले जातात. ज्ञानाधिष्ठित आणि ज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था किंवा आर्थिक रचना आणि व्यापार यांना प्रोत्साहन दिलं जातं. नवीन उत्पादनं असतील, नवीन कल्पना असतील, त्यांना सहजपणे स्वीकारलं जातं. त्यांचा विरोध केला जात नाही. कला असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, विज्ञान असेल, या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाने नवीन प्रयोग केले पाहिजेत. अशा प्रयोग करणाऱ्या माणसाचं स्वागत करायची वृत्ती आणि पुढाकार घेण्याची वृत्ती असायला पाहिजे. आपल्या देशात असणाऱ्या व्यक्तीचा प्रयोग चुकत असेल, त्यांचे विचार चुकत असतील, तरी देखील त्यांना दडपून टाकणं, त्यांना दहशतीच्या वातावरणात ठेवणं योग्य नाही. विचार चुकला असेल तरी चालेल, पण दिशा मात्र योग्य असायला पाहिजे, असा आग्रह असायला पाहिजे. आणि असा आग्रह असणारा समाज नवनिर्मितीला चालना देतो. अनेक प्रकारचे प्रयोग अनेक देशात होत असतात. सर्वच प्रयोग यशस्वी होत नाही, सर्वच वैज्ञानिकांना यश मिळत नाही, सर्वच शास्त्रीय प्रयोगातून काहीतरी नवीन शोध लागतातच असंही नाही. काही प्रयोग असफलही होत असतील. काही संस्था अशा अनेक असफल प्रयोगांचं जनकत्वही घेत असतील. त्यामुळे हताश किंवा निराश होण्याचं कारण नाही, त्यांच्यावर टीका करण्याचं किंवा त्यांचं मनोबल तोडण्याचं कारण नाही. उलट अशा असफल प्रयोगातच कदाचित उद्याच्या नवीन प्रयोगांची, नवीन यशाची जननी दडलेली असेल, हे आपण लक्षात का घेत नाही? याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. सुंग नावाच्या एका चिनी घराण्याच्या काळात, राजघराण्याच्या काळात बारुदीचा शोध लागला आणि त्याबरोबर आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्या मंगोलांसारख्या रानटी लोकांचा विरोध करण्याकरता, त्यांचा पायबंद घालण्याकरता सुंग घराण्याने ताबडतोबच अत्यंत कल्पकतेने वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती करायला सुरुवात केली. मंगोलांनी हे शस्त्र पाहिलेलंच नव्हतं. त्यामुळे पहिल्याच आघातामध्ये मंगोल घाबरून गेले आणि त्यानंतर मंगोलांनी कधीही चीनवर आक्रमण करण्याची धाडसच दाखवलं नाही. जगाच्या इतिहासाला खरोखर कलाटणी कोणी दिली असेल तर प्रत्येक वेळी लागलेल्या नवीन शोधांनी, विशेषतः शस्त्रांनी दिलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी 10 शस्त्रांचा इथे उल्लेख करणार आहे. ज्या क्षणाला बाणाचा शोध, भाल्याचा शोध लागला असेल, काय मोठा बदल घडून आला असेल हो. दूर अंतरावर असणाऱ्या प्राण्याला पटकन मारता येईल आणि त्याला न दिसता सुद्धा त्याच्यापासून दूर राहून लपून कुठून तरी त्याच्यावर आघात करता येईल आणि शिकार साधता येईल, हे ज्या क्षणाला माणसाला कळलं असेल, माणूस अजेय झाला. प्राण्यांवर राज्य गाजविण्याची, प्राण्यांना अंकित करण्याची, प्राण्यांना ठार करण्याची, त्यांना जिंकून घेण्याची क्षमता माणसाला मिळाली, ती या भाल्यातूनच मिळाली. तलवारीचा शोध लागल्यावर युद्धकला तर बदलूनच गेली. शत्रूचा शिरच्छेद करणं सहज शक्य झालं. ज्या क्षणाला बारुदीचा शोध लागला, त्याचा परिणाम किती भयावह झाला याची आपल्याला कदाचित कल्पना नसेल. मी याचं तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. मशीन गनचा शोध लागल्यावर ही खरोखरच प्रभावी आहे का, याच्याकरिता लिबिया आणि आफ्रिकन देशातल्या इतर खंडातल्या इतर देशांवर प्रयोग करून पाहण्यात आले. मशीन गन किती प्रभावी आहे याच्याकरता पहिल्याच वेळेला 100 सैनिकांना मशीन गन देण्यात आल्या आणि त्यांनी एकाच वेळेला जेव्हा फैर झाडली, त्याबरोबर 10,000 लोकांची हत्या झाली. मशीन गनचं सामर्थ्य कळलं. परंतु त्यासोबतच समाजाला दहशत बसवणारा, युद्ध कलेला कलाटणी देणारा एक महत्वाचा शोध लागला. जग जिंकणं फारच सोपं झालं. या क्षणाला मोठ्या तोफांचा शोध लागला. त्याबरोबर तर मारा करण्याचं शत्रूचं सामर्थ्य, एखाद्या देशाचं सामर्थ्य किती वाढलं असेल याची आपल्याला कल्पना आहे का? युरोपातल्या प्रमुख युद्धांमध्ये ज्या राजांचा विजय झाला त्याचं कारण अशा प्रकारच्या तोफाच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवीन प्रकारच्या विमानांचा पहिल्या महायुद्धानंतरच वापर व्हायला लागला आणि त्याबरोबर युद्धकलेचं एकंदरीत स्वरूपच बदलून गेलं. जागतिक युद्धाचं स्वरूप बदललं कोणी असेल तर ते विमानांनी आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आज ड्रोन्स, आपण पाहिलं असेल गेल्या 10-15 दिवसांपूर्वी इस्रायल अरबांच्या युद्धामध्ये ड्रोन्सनी अरबांना कशा प्रकारे दहशत बसविली. अणुअस्त्राचा शोध लागला, अणुबॉम्बचा शोध लागला, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा इतिहासच बदलून गेला, हे आपण पाहिलंच आहे. आज ज्या ज्या देशांपाशी अण्वस्त्र आहेत त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याची इतरांची शक्ती नाही. आणि अशा प्रकारे अनेक नवीन शस्त्राच्या क्षेत्रातील संशोधनांनी जगावर राज्य केलं, जगाला बदलून टाकलं. म्हणजेच काय, की जसा जसा नवीन शोध लागतो त्याबरोबर सत्ता, आर्थिक क्षमता आणि इतरांवर राज्य करण्याची शक्ती वाढत जाते. आर्थिक विकास करायचा असेल तर गुणात्मक आणखीन
संख्यात्मक बदल घडवून आणण्याकरता संशोधनाची, नवीन तंत्रज्ञानाची विलक्षण आवश्यकता असते. ज्या देशात विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विकास होतो, त्या देशात इतर साधनं नसतील तरी देखील त्या देशाची आर्थिक महासत्ता, त्या देशाची आर्थिक क्षमता वाढतच जाते. मग केवळ पैशाच्या आणि संपत्तीच्या साह्याने आर्थिक विकास साधता येतो का? याचं उत्तर निश्चितपणे नाही असं देता येईल. जगाच्या इतिहासामध्ये असे अनेक देश आपल्याला आढळतील, की जे अत्यंत संपन्न होते, साधन संपन्न होते, मनुष्यबळाने संपन्न होते, पण तरी देखील ते गुलाम झालेले आहेत. अगदी आपलंच उदाहरण घेतलं तर 1000 वर्षाच्या गुलामगिरीतून आपण ही गोष्ट तर शिकलोच असू. नायजेरिया असेल, व्हेनेझुएला असेल, हे देश तेलाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहेत. पण ते विकसित आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. त्यांनी नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला आहे का? याचंही उत्तर नाही असं आहे. केवळ साधनं असणारे देश श्रीमंत असले तरी देखील संपन्न नसतात, कदाचित गरीबच असतात. केवळ संपत्ती असणारे देश इतरांवर राज्य करू शकत नाही. केवळ साधनं असणारे देश अजूनही मागासलेले आहेत असं आपल्या बरेच वेळा लक्षात येईल. अनेक आफ्रिकन देशांवरून हे आपल्या सहजपणे लक्षात यायला पाहिजे. खूप संपन्न असणारे, साधनं असणारे श्रीमंत देशांना फार उत्तम भवितव्य आहे असंही आपल्या लक्षात येत नाही. मग ज्ञानाचा, विकासाचा जर कोणता आधार असेल तर तो ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे. आर्थिक विकास असेल, सामाजिक परिवर्तन असेल, औद्योगिक विकास असेल, या सर्वांकरता जोपर्यंत उपयुक्त आणि आवश्यक असे ज्ञाननिर्मिती होत नाही, संशोधन होत नाही, चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ निर्माण होत नाही, तोपर्यंत आर्थिक विकास साधला जात नाही. एक साधं सत्य आपण लक्षात घ्या. याचं एक आणखीन उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे. आपल्यापैकी अनेकांना जपानबद्दल मोठं आकर्षण असेल, मोठा अभिमान वाटत असेल, त्यांचं कौतुक करावं असं वाटत असेल. परंतु लक्षात घ्या, 1850-60 सालापर्यंत हा देश अत्यंत मागासलेला होता. भारतापेक्षा सुद्धा अविलक्षण मागासलेला होता. अमेरिकेने जेव्हा जपानचा पराभव केला, त्यानंतर नवीन जन्माला आलेल्या जपानने आपलं संपूर्ण जुनं रूप जणू काही टाकूनच दिलं. का टाकलेला हा जपान एका नवीन स्वरूपातच जगापुढे आला. कशामुळे आला असेल? तर प्रचंड प्रमाणात आर्थिक विकास करण्यासाठी ज्ञाननिर्मिती, त्याकरता विद्यापीठांची स्थापना, नवीन संशोधन केंद्रांची स्थापना, उद्योगांना चालना देणं, कृषीमध्ये बदल घडवून आणणं, या सर्व गोष्टी तिथल्या एकाच मैजी नावाच्या राजाने एकाच वेळी केल्या. अवघ्या 20 वर्षामध्ये पूर्वेकडील सगळ्यात महान महासत्ता म्हणून जपानचा गौरव होऊ लागला. हे त्यांच्या ज्ञाननिर्मितीमुळे आणि साधनेमुळेच त्यांना शक्य झालं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग जगातल्या प्रमुख जे कोणी महत्वाचे जे संशोधक आहेत, त्यांनी ज्या प्रकारे जग बदललं, त्यांच्याबद्दल जरा थोडक्यात माहिती घेतली तर अधिक योग्य होईल. आपण जोहान्सबर्ग यांचं नाव ऐकलं असेल कदाचित. मुद्रण कलेचा आणि छपाई यंत्राचा जर शोध लागला नसता, तर ज्ञाननिर्मितीला मोठी कलाटणी आणि चालना मिळालीच नसती. लाइटनिंग रॉडचा शोध लागला नसता, तर आपल्याला विजेची शक्ती आणि क्षमता लक्षात आली नसती. त्याचं श्रेय बेंजामिन फ्रँकलिनला दिलं जातं. आपण ज्या प्रकारच्या दिव्यांचा वापर करतो, ज्यामुळे सगळ्या जगात ज्ञानाचा प्रकार आणखी विद्वत्तेचा, नवीन विचारांचा प्रकाश पडलाय असं म्हणता येईल. त्या लाईटचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. टेलिफोन शिवाय तर जग जवळपास दूरच होतं. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी त्याचा शोध लावला. टिम बर्न्स-ली यांनी वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच इंटरनेटचा शोध लावला. स्टीव्ह जॉबने आयफोनचा शोध. या सगळ्यांमुळे जग बदलून गेलं. आणि म्हणून बरेच वेळा असं लक्षात येतं की एक शोध, एक नवीन कल्पना, एक नवीन विचार, एक नवीन विचारांचा प्रवाह, एक नवीन तंत्रज्ञान प्रत्येक वेळी जगाला एका झपाट्याने, एका वेगाने पुढे नेत असतं. प्रिंटिंग प्रेसचं उदाहरण तर तुम्हाला दिलंच आहे. लाईट बल्बचं उदाहरण दिलं आहे. पण या सर्व प्रयोगांमधून, या सर्व शोधांमधून ज्या प्रकारची ज्ञाननिर्मिती झाली, तिला तोड नाही. मग आपल्या देशाच्या आर्थिक विकासाकरता, शिक्षणाच्या, तंत्रज्ञानाच्या विकासाकरता, बुद्धिमत्तेच्या आणि बौद्धिक संपत्तीच्या विकासाकरता जर काही आवश्यक असेल, तर ती ज्ञाननिर्मिती आहे. त्याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. आपण जर्मनीमधल्या मॅक्स प्लँक नावाच्या संस्थेबद्दल ऐकलं असेल. जगातली संशोधनाच्या क्षेत्रातली ही अत्यंत आघाडीची संस्था आहे. जवळपास 35 नोबेल पुरस्कार विजेते या संस्थेत कार्य करतात. जगातल्या मूलभूत आणि अत्यंत आवश्यक असणाऱ्या विषयांमधलं, मग भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, मूलभूत संशोधनाचं सर्व श्रेय या संस्थेला दिलं जातं. या सर्व समाजांमध्ये, मग या सर्व देशांमध्ये, या संस्थांमध्ये एका गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला जातो, तो म्हणजे ज्ञानाची सातत्यपूर्ण उपासना आणि सातत्याने नवीन ज्ञानाची निर्मिती. एक लक्षात घ्या, व्यक्ती एखाद्या ज्ञानाची, एखाद्या ज्ञानसाधनाची निर्मिती करतो, परंतु बरेच वेळा व्यक्तीबरोबर ते ज्ञान संपादनाचं कौशल्य, ती साधना संपून जाते. पण जेव्हा संस्थागत पद्धतीने अशा प्रकारच्या ज्ञाननिर्मितीचे प्रयत्न होतात, त्यावेळेला
तो मात्र प्रयोग अधिक दीर्घकाळ टिकणार असतो, कारण संस्था जास्त काळ जिवंत राहतात. अनेक संस्था व्यक्तींपेक्षा अधिक दीर्घकाळपर्यंत जिवंत राहिल्या आहेत असं आपल्या लक्षात येईल. स्मिथसोनियन संस्थेला जवळपास 200 वर्ष झालेली आहेत. अशा अनेक संस्था आहेत. हार्वर्ड, केम्ब्रिज किंवा ऑक्सफोर्ड विद्यापीठांना जवळ 300-200 वर्षांची परंपरा आहे. या संस्था काय करतात? तर नवीन प्रकारच्या कल्पना, नवीन ज्ञानशाखा यांचं संपादन करतात, यांचा शोध लावतात, नवीन विज्ञानांना जन्म देतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कशा प्रकारे एखादी कल्पना बदलत जाते, त्याच्याकरता तुम्हाला टेलिफोनचं उदाहरण देता येईल. 1876 साली सुरू झालेला टेलिफोन अत्यंत सामान्य स्वरूपाचा होता. परंतु बघता बघता जवळपास प्रत्येक 2 वर्षानंतर टेलिफोनच्या एकंदरीतच यंत्रात, कार्यपद्धतीत आणि तंत्रज्ञानात बदल होत गेला. आज ज्या प्रकारचे टेलिफोन उपलब्ध आहेत ते पाहिलेत आणि जर 1876 सालच्या टेलिफोनची त्याची तुलना केली, तर असं लक्षात येईल, की अरे बापरे! किती मोठा बदल झाला. परंतु हे लक्षात घ्या, हे सातत्यपूर्ण ज्ञान संवर्धनामुळेच शक्य झालेलं आहे. जोपर्यंत आपण वेगळ्या प्रकारे विचार करतो, वेगळ्या नवीन प्रकारे विचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने ज्ञाननिर्मिती होत असते. मूलभूत चिंतनाची वृत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता, न कळलेल्या समस्यांबद्दल प्रश्न विचारण्याची शक्ती आणि क्षमता, शोध लावण्याची इच्छा आणि प्रश्न सोडवण्याची तत्परता, हे गुण ज्या समाजामध्ये आहे, त्या समाजात ज्ञाननिर्मिती होते. त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. जगातल्या आज जर 10 प्रमुख संस्थांचा आपण विचार केला, तर पहा, आज जगातली पहिल्या क्रमांकाची संस्था ही चीनमध्ये आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस, हार्वर्ड, मॅक्स प्लँक, स्टॅनफर्ड, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च, मॅसेच्युसेट्स किंवा युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो, पेकिंग विद्यापीठ, या सर्व संस्थांना जगातील सर्वोत्कृष्ट ज्ञाननिर्मितीची केंद्र मानलं जातं. या संस्थांच्या निर्मिती पाठीमागचा उद्देशच हा आहे. आणि ज्या प्रकारे या संस्थांनी जगामध्ये योगदान दिलं आहे, जगाला बदलून टाकलं आहे, त्यामुळे जगाच्या एकंदरीतच आर्थिक, सामाजिक, तांत्रिक विकासाला मोठी कलाटणी मिळाली आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या संस्था आपल्या देशात असणं हे फार महत्वाचं आहे. आपण जगाच्या जर विकासाचा, संशोधनाच्या विकासाचा आढावा घेतला, तर असं लक्षात येईल, की अमेरिका हा आजही जगातला संशोधनाच्या क्षेत्रातला सगळ्यात पुढचा अग्रक्रमाचा देश आहे. त्याच्यानंतर युरोपियन युनियन आणि त्याच्या खालोखाल चीन आणि जपान आहे. परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्या देशांनी खरोखर आघाडी घेतली आहे, असे देश छोटे असले तरी महत्वाचे आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरियाचं देता येईल. तंत्रज्ञान, नाविन्य आणि कल्पकता आणि संशोधन यांच्या माध्यमातून अत्यंत छोट्या आणि लहानशा देशांनी कसा बदल घडवून आणला, कशा प्रकारे प्रगती केली आहे, हे आश्चर्यजनकच आहे. आज जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा संशोधनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर जर कोणी असेल, तर तो दक्षिण कोरिया आहे. एक लक्षात घ्या, आज आपण जर जागतिक दर्जामध्ये संशोधनाचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, त्याच्या खालोखाल चीन, जपान, जर्मनी आणि नंतर दक्षिण कोरिया. परंतु दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची तुलना होऊ शकत नाही. इतका तो छोटा देश आहे. चीनशी आणि दक्षिण कोरियाची तुलना होऊ शकत नाही. त्या तुलनेत तो फार लहान देश आहे. परंतु असं असून सुद्धा इंग्लंड, फ्रान्स यासारख्या देशांना, रशियासारख्या देशांना त्यांनी मागे टाकलं आहे. ही त्यांची कामगिरी अत्यंत लक्षणीय आहे. जगातल्या त्याच देशांना पुढे जाण्याची संधी मिळते, जिथे नाविन्य आणि संशोधनाला चालना मिळते. जर जगातल्या पहिल्या 10 अशा देशांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला, तर पहिल्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. त्याच्या खालोखाल जर्मनी आहे. त्याच्यानंतर फिनलँड आहे. त्याच्यानंतर मग चौथ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे. एक लक्षात घ्या, इथे कुठेही भारताचं नाव मात्र आपल्याला दिसत नाही. याचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत. इस्रायल सारख्या देशाने एक इनोव्हेटिव्ह नवनिर्मितीचा कल्पक देश, कल्पक अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. ते केवळ संशोधन आणि विकास तंत्रांच्या माध्यमातून हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्या देशाला प्रगती करायची आहे, पुढे जायचं आहे, त्यांनी केवळ आपली मानवी संपदा वाढवून चालणार नाही, लोकसंख्या वाढवून चालणार नाही, त्यांनी ज्ञानसंपदा वाढविली पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला इस्रायलच्या विकासाचं रहस्य लक्षात येईल. हा विकास कशा प्रकारे होतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था कशातून निर्माण होते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकरता आवश्यक अशी संरचना असली पाहिजे. योग्य प्रकारच्या संशोधन प्रक्रियांना आपण चालना दिली पाहिजे. नवीन प्रकारच्या उत्पादनांना, सेवांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आपली कामगिरी सातत्याने वाढली पाहिजे. याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक, तांत्रिक आणि विज्ञानपर योजना तयार केल्या पाहिजेत. त्या देशामध्ये सातत्याने प्रयोग, प्रयत्न आणि प्रयास यांना चालना दिली जाते. या देशात निर्धार आणि निष्ठा असेल, विकासाप्रती आदर आणखीन विश्वास असेल, विज्ञानावर श्रद्धा असेल, असेच देश पुढे जातात. आणि मग आपण पाहिलं
तर कोणता देश संशोधन विकासावर सर्वाधिक खर्च करतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.25% जवळपास खर्च संशोधन विकासावर हा देश करतो. त्याच्या खालोखाल जपान करतो. चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, चौथ्या क्रमांकावर आहे. भारत हा जवळपास 5व्या क्रमांकावर. आणखी दक्षिण कोरिया आणि भारताची तुलना केली तर भारताच्या 5पट खर्च दक्षिण कोरियाद्वारे केला जातो. तंत्रज्ञानाचा विकास कधीच थांबत नसतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत आणि उपयोजित तंत्रज्ञानाचा शोध समाज किंवा देश घेतच असतात. त्याच्याकरता नवनिर्मितीला चालना देतात. निर्माण झालेल्या प्रत्येक शोधातून आणखी नवीन नवीन फाटे फोडून आणखी नवीन काय शोधता येईल, आणखीन कोणत्या शास्त्राला जन्म देता येईल, तांत्रिक प्रगती कशी करता येईल याबद्दल सातत्याने चिंतन करतात आणि त्यातूनच आर्थिक विकास होतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. एक मिनिट माफ करा. सॉरी, लिंक तुटलेली आहे. लिंक गेलेली आहे. 1-2 मिनिटात लिंक आल्यानंतर मी बोलू शकेन. नाही, लिंकच नाही आहे. नो नो. Link is okay, I can hear you. No, but there is no link. Let me just connect it. Please, a minute or two. तुमचं प्रेझेंटेशन गेलंय सर. एक मिनिट हा मॅडम, प्लीज जस्ट अ मिनिट. हो. खूपच कॉम्प्युटर त्रास द्यायला लागला आता. माय गुडनेस. सर जस्ट अ मिनिट प्लीज, सुरू करतो. एक मिनिट तुम्हाला द्या. आता कनेक्ट झालाय का? प्लीज चेक करा बरं. हॅलो. हो सर, दिसतंय आता. एक सेकंड प्लीज. कनेक्ट झालाय? हॅलो. हो सर, दिसतंय आता. ओके, दिसतंय आता. प्लीज कंटिन्यू करतो मी. हो. ज्या अर्थव्यवस्थांना आपण नवनिर्मिती प्रधान अर्थव्यवस्था म्हणतो त्याच्यामध्ये कोरियाचा क्रमांक पहिला आहे असं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. आपण याच्याकरता एक उत्तम उदाहरण म्हणून इंटरनेटचं पाहायला पाहिजे. 1982 सालापर्यंत आपल्यापैकी अनेकांना इंटरनेट या शब्दाचं नावही कदाचित ऐकण्याची संधी मिळाली नसेल. परंतु आज 2020 सालापर्यंत म्हणजे अवघ्या 40 वर्षामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रात झालेले बदल जर आपण लक्षात घेतले तर त्यावरून आपल्याला तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा, त्याची गती लक्षात येईल. आज इंटरनेट शिवाय आपलं जीवन जवळपास असह्य झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तर इंटरनेट आणि संगणक आणि बायोटेक्नॉलॉजी यामध्ये जे जे नवीन बदल होणार आहेत त्या सर्वांमुळे मानवी जीवनाच्या एकंदरीतच सर्व कल्पना बदलून जाणार आहे. आता येत्या वर्षीच बहुतेक भारतामध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली असेल, रोबोटिक्स असेल, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स असतील, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल, यासारख्या अनेक गोष्टी की ज्यांची पूर्वी आपण कधी कल्पनाच केली नव्हती. अशा अनेक गोष्टी जशा जशा विकसित होत जातील त्याबरोबर अर्थव्यवस्थांचं सशक्तीकरण होणार आहे. काही देश अधिक प्रबळ होणार आहे. कोणते देश प्रबळ होणार आहेत हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ज्या देशांमध्ये आर्थिक सामाजिक बदलांना चालना दिली आहे, संशोधनाला संघटनात्मक स्वरूप देण्यात आलेलं आहे, नवीन संशोधनांचा तात्काळ आणि वेगाने प्रसार करण्यावर भर दिला जात आहे, नवीन कल्पनांचा सातत्याने कल्पकपणे वापर केला जात आहे,
नवीन शोध विशेषतः नवीन उत्पादनं आणि सेवांच्या निर्मितीकरता वापरले जात आहे. आणि याच्याकरता मुख्यत्वे करून संस्थागत विकास, संरचनेचा विकास आणि ज्ञानाचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. असेच देश पुढे जाणार आहे. आणि याचं उत्तम उदाहरण मी लवकरच देणार आहे. आज या एका आलेखामध्ये जर आपण पाहिलं तर जगातले सर्वाधिक संशोधनपर लेख लिहिणारा देश जर कोणता असेल तर तो चीन आहे. जगातल्या एकंदरीत संशोधनपर लेखांपैकी 20% शोधांचा लेखांचा लेखांची निर्मिती चीन नावाच्या देशामध्ये होत असते. आणि का बरं? याचं कारण उत्तर एका वाक्यात देता येईल, एका इंग्रजी वाक्यात देता येईल. ब्रेन पॉवर इज मॅन पॉवर. ह्या देशामध्ये बुद्धिमत्तेला चालना दिली जाते. बुद्धिमत्तेला गौरवाचं स्थान दिलं जातं. नवनिर्मिती करणाऱ्या मनुष्यबळाची मोठी निर्मिती केली जाते. वैज्ञानिक विचारसरणी आणखी पुढे जाणारी विचारसरणी सहजपणे स्वीकारली जाते. प्रत्येक बदल जो कोणता बदल तंत्रज्ञानाला उपयुक्त आहे त्यावर प्रयोग करणं, तो स्वीकारणं आणि त्यामधून झपाट्याने विकास करणं याला चालना दिली जाते. असे देश पुढे जातात. हे एका आकडेवारीवरून मला सहज सिद्ध करता येईल. गेल्या 10 वर्षामध्ये चीनमध्ये परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि चीनमधून वेगवेगळ्या नवीन महत्वाच्या विद्यापीठांमध्ये शिकायला जाणाऱ्या संशोधकांची संख्या देखील वाढत आहे. चीन दुहेरी पद्धतीने प्रयत्न करीत आहे. आपल्या देशात नवीन उत्तम दर्जाचं मनुष्यबळ आलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपल्या मनुष्यबळाचा दर्जा वाढवून त्याचा वापर आपल्या देशाच्या विकासाकरता केला पाहिजे. असा दुहेरी प्रयत्न चीनद्वारे केला जात आहे. मग याचा परिणाम काय झाला? आज जर आपण पेटंट्सच्या रजिस्ट्रेशनमध्ये कोणत्या देशाद्वारे नवीन पेटंट्सची रजिस्ट्रेशन जास्त प्रमाणात केले जातात हे जर पाहिलं तर जागतिक अधिकोशाच्या दृष्टिकोनातून चीन हा सगळ्यात आघाडीचा देश आहे. अमेरिका जरी आज पहिल्या क्रमांकावर असलं तरी ज्या वेगाने चीन अमेरिकेला मागे टाकत आहे, ज्या वेगाने चीन अमेरिकेपेक्षा अधिक वेगाने झपाट्याने प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे, विशेषतः तंत्रज्ञानाच्या आणि नवीन ज्ञानाच्या निर्मितीच्या क्षेत्रामध्ये तो वेग अमेरिकेलाही पेलवणारा नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चीनमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीकरता अनेक प्रकारच्या नवीन संस्थांची स्थापना करण्यात आली. गेल्या 20 वर्षामध्ये अशा संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करणं, तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रत्येक प्रयोगाकरता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं, अनेक उत्तम दर्जाच्या संशोधनपर संस्थांची स्थापना करणं आणि त्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह चायना, नाविन्य निर्मिती करणारा चीन निर्माण करण्यावर चीननी भर दिला आहे. याचा परिणाम आपण आपल्या बाजारपेठांमध्ये पाहतो. अशा प्रकारची अनेक उत्पादनं आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांची आपण कल्पना केली नसतील ती सर्व चीनमध्ये निर्माण होतात आणि ती त्यांचा दर्जा, त्यांची किंमत आपल्या उत्पादनांपेक्षा अधिक सरस असते. याचा परिणाम जगातल्या सर्व देशांमधली बाजारपेठ काबीज करण्यात, त्या देशाला मोठ्या प्रमाणात आपल्या ताब्यात घेण्यात चीनला यश आलं आहे. आज चीननी 5G तंत्रज्ञान असेल, IoT असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्वांटम कम्प्युटिंग असेल, सैन्यविषयक तंत्रज्ञान असेल, या सर्व क्षेत्रात फार मोठी आघाडी घेतली आहे. चीन आपला देशाचा शत्रू असेल पण त्यांनी ज्ञाननिर्मितीचं कार्य ज्या पद्धतीने केलं आहे त्याचा विचार जर आपण केला तर असं लक्षात येईल की जगाच्या तंत्रज्ञानाचा नेता म्हणून आज चीन पुढे आलेला आहे. चीननी ज्या प्रकारे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले, अशा अनेक कल्पना की ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता, असे अनेक शोध, अशी अनेक यंत्रसामुग्री, अशा अनेक प्रकारचे प्रयोग ज्यांच्याबद्दल जग कदाचित उदासीन राहिलं असेल, ज्या क्षेत्रात इतर देशांनी मोठ्या प्रमाणात संशोधनात गुंतवणूक केली नसेल, अशा सर्व क्षेत्रात चीननी अक्षरशः राक्षसी गुंतवणूक केली आणि त्याच्यातून आज त्यांना कदाचित कृत्रिम सूर्य निर्माण करण्यातही यश आलेलं आहे. अमेरिकेला ज्या प्रकारच्या संशोधनाचा आग्रह करावासा वाटला असेल असे अनेक संशोधन, असे अनेक शोध चीननी मोठ्या वेगाने लावलेले आहेत. आणि आता चीनचे जे सध्याचे राष्ट्रपती आहेत, राष्ट्राध्यक्ष आहे, राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की 2025 नंतर नोबेल पुरस्कार देताना फक्त एकाच देशाच्या नावाचा उल्लेख गौरवाने करावा लागेल, तो म्हणजे चीन असेल. खरं खोटं कदाचित त्यांनाच माहीत आणि नोबेल पुरस्कार समितीला माहीत, परंतु अशा प्रकारचं एक आक्रमक प्रगतिशील धोरण स्वीकारणारा देश भलेही 2025 मध्ये नसेल पण 2030 मध्ये मात्र आपल्या ज्ञानाचा शिक्का जगभर खळखळ वाजवणार आहे, खणखणीत शिक्का वाजवणार आहे. त्याबद्दल आपल्या मनात संशय असायला नको. उत्पादन तंत्राच्या क्षेत्रात तर चीननी अमेरिकेला केव्हाच मागे टाकलेला आहे आणि ज्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्यांचा आकार लहान करणं, त्यांचं आधुनिकीकरण करणं, त्यांचं सशक्तीकरण करणं, त्यांचं यांत्रिकीकरण करणं, यामध्ये चीन जी आघाडी घेत आहे, रोबोटिक्स असतील, AI असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, त्यामुळे चीनला मागे टाकणं अमेरिकेला येणाऱ्या 10 वर्षात अत्यंत अवघड होणार आहे. ही वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. नवीन ज्ञान निर्मिती करता चीननी ज्या प्रकारचे प्रयत्न केले आहेत, ज्या प्रकारच्या विद्यापीठांची स्थापना केली आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल 1980 सालापर्यंत जगातल्या पहिल्या 2000 विद्यापीठांमध्ये चीनच्या एकाही संस्थेचा समावेश होत नव्हता.
आज जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये चीनमधले 22 विद्यापीठ आहेत. याला झेप घेणं म्हणतात. याला एक मोठी हनुमान उडी घेणं म्हणतात. ज्ञानाच्या क्षेत्रात चीननी अशा प्रकारची हनुमान उडी खरोखर घेतलेली आहे. कार्यक्षमता, प्रभाव क्षमता, ज्ञानाची अर्जन करण्याची क्षमता आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता या सर्वांमध्ये चीन पुढे गेला आहे. मग भारत आणि चीनची जर तुलना केली तर आपल्या लक्षात काय येईल हो? खरं पाहिलं असता भारताची आणि चीनची लोकसंख्या जवळपास सारखी झालेली आहे. परंतु भारताचा जो सकल आर्थिक उत्पादन आहे, जीडीपी ज्याला म्हणतात, त्याच्यापेक्षा चीनचा जीडीपी 5 पट जास्त आहे. संशोधन विकासावर चीन भारताच्या 6 पट जास्त खर्च करीत आहे आणि संशोधनाची जी इंटेन्सिटी तीव्रता असते त्यामध्ये चीन भारताच्या तिपटीने पुढे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनपर लेख आणि संशोधनपर मनुष्यबळ निर्माण करण्यात चीन भारतापेक्षा 8 पटीने पुढे आहे. इतक्या सगळ्या प्रकारे चीन जर आपल्यापेक्षा पुढे असेल तर आपण चीनला सहजपणे नामोहरम करू शकतो अशी वल्गना करण्यात फारसा अर्थ राहत नाही. आपण या वस्तुस्थितीला समजून घेतलं पाहिजे. ज्या निश्चयाने, ज्या निर्धाराने चीननी ज्ञाननिर्मितीवर भर दिला, प्राधान्य दिलं आणि 1980 सालापर्यंत एक मागासलेला देश म्हणून ओळखला जाणारा चीन ज्या झपाट्याने पुढे आला, ती ज्ञानसाधना, ती ज्ञानलालसा हा आपण शिकण्यासारखा एक गुण आहे. मग भारतात याच्याकरता प्रयत्नच होत नाही का? याचं उत्तर मात्र नाही असं देता येणार नाही. आपणही प्रयत्न करीत आहोत. भारतातल्या इस्रो नावाच्या संस्थेने नवनिर्मिती आणि कल्पना निर्मितीला ज्या प्रकारे चालना दिली आहे तो निश्चितपणे कौतुकाचाच एक भाग आहे. इस्रोद्वारे सातत्याने नवीन प्रकारचं संशोधन केलं जातं. त्या संशोधनाची सामाजिक आणि आर्थिक उपयुक्तता सिद्ध केली जाते. अवकाश क्षेत्रातच इस्रोचं केवळ योगदान आहे असं मानणं गैर होईल. इस्रोने त्याच्यासोबतच इतर अनेक क्षेत्रामध्ये चांगलं योगदान केलं आहे. अशा प्रकारची संस्थांची निर्मिती करणं आपल्या देशाकरता अत्यंत आवश्यक आहे. इस्रोचंच एक उपकेंद्र म्हणून ओळखल्या जाणारं विक्रम साराभाई इनोव्हेशन सेंटर तर याच्याकरता अत्यंत प्रसिद्धच आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नवीन प्रयोग केले जात आहेत आणि त्या प्रयोगांच्या माध्यमातून समाजाला, देशाला उपयुक्त असणाऱ्या तंत्रज्ञांची, कौशल्यांची निर्मिती करण्यावर भर दिला जातो. मला याबद्दल विक्रम साराभाईंबद्दल थोडक्यात सांगितलं पाहिजे. 1948 ते 1971 अवघ्या या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये विक्रम साराभाई यांनी आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संस्थांची निर्मिती करण्यात मोठं योगदान दिलं आहे. भारताला विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा एक भक्कम पाया, व्यवस्थापन शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानात शिक्षणाचा अत्यंत उत्तम पाया, विज्ञान शिक्षणाचा उत्तम पाया काढण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते एका माणसाने केलेलं आहे. अशा प्रकारचे कल्पक, दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्ती जर मोठ्या प्रमाणात आपल्या देशात निर्माण झाल्यात तर आपल्याला देखील एक महासत्ता होण्याचं स्वप्न कदाचित पूर्ण करता येईल. याच्याकरता आणखीन एका संस्थेचा उल्लेख केला पाहिजे, ती म्हणजे DRDO. जगातल्या अनेक संशोधनपर संस्थांपैकी उत्तम दर्जाची संस्था म्हणून DRDOचा सुद्धा उल्लेख केला जातो. DRDOचं संशोधन मुख्यत्वे करून जरी संरक्षणाच्या क्षेत्रातलं असलं तरी त्यासोबत वैद्यक, उपयोजित परमाणु आणि प्रौद्योगिकी म्हणजे तंत्रज्ञान या क्षेत्रात DRDOने भारत सरकारला, भारतीय समाजाला मोठी मदत केली आहे आणि सातत्याने आपल्या विज्ञानाचं, आपल्या ज्ञान क्षेत्रांचं आणि संशोधनाचं क्षेत्र ही संस्था वाढवत आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे विचार निर्माण झावे आणि चांगल्या प्रकारच्या कल्पना, तंत्रज्ञानाची निर्मिती व्हावी याच्याकरता अनेक चांगल्या संस्थांची निर्मिती गेल्या काही वर्षात झालेली आहे. नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च असेल, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च असेल, इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन असेल, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज असेल, यासारख्या अनेक संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु तरी देखील भारताची प्रगती समाधानकारक झाली आहे. संशोधन आणि नवनिर्मिती क्षेत्रात भारताला अग्रक्रमाचं स्थान मिळालंय असं म्हणणं मात्र धाडसाचं ठरेल. आपण जर समजा जगातल्या उत्तम देशांची तुलना केली तर असं लक्षात येईल की 10,000 व्यक्तींमध्ये भारतात केवळ 4 उत्तम संशोधक आहेत, तर अमेरिकेत 80, इंग्लंडमध्ये 80, केनिया सारखा देश देखील भारताच्या पुढे आहे, चिली सारखा देश भारताच्या पुढे आहे. जोपर्यंत हे चित्र आपण बदलत नाही, भारतात संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवनिर्मितीला, कल्पकतेला चालना देणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती करत नाही, तोपर्यंत आपल्याला आर्थिक तांत्रिक महासत्ता होता येणार नाही. मग आपण या क्षेत्रात मागे का पडतो त्याची काही कारणंही आपण लक्षात घेतली पाहिजे. विद्वत्ता, कल्पकता आणि बुद्धिमत्तेच्या विकासाला चालना देणारे प्रयोग आणि विविध उपक्रम राबविण्यात, निर्माण करण्यात आपल्या सरकारला अद्यापही यश आलेलं नाहीये. संशोधनाकरता नवीन उपक्रम राबविण्याकरता लागणाऱ्या संस्था, त्याच्याकरता लागणारी दृष्टी आणि त्याच्याकरता आवश्यक असणारं दृष्टिमान, विजन, यामध्ये आपण अजूनही मागासलेलेच आहोत. ज्ञानाची साधना केली पाहिजे. ज्ञानाची पूजा हीच खरी पूजा आहे. ज्ञान साधना हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक संस्थेचं, मग ते विद्यापीठ असेल, शाळा असेल की संशोधनपर संस्था असेल, त्यातून चांगल्या आणि उत्तम दर्जाचं ज्ञान निर्माण झालं तरच त्याला मान्यता देता येईल. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन
आपल्याकडे अजूनही नाही. आपण त्यांनाकडे उदासीन वृत्तीनेच पाहतो. इतर देशांनी केलेलं संशोधन आपल्या कामाला येणारच आहे. मग अशा प्रकारचं जुगाड कल्चर जर आपल्या देशात असेल, फसवून पळवून तंत्रज्ञान मिळवून त्याच्या आधारावर प्रगती करायचा जर आपण स्वप्न पाहत असू, तर आपला विकास कसा बरं होईल? आपल्या देशात श्रमाची आणि ज्ञानाची प्रतिष्ठा अद्यापही प्रस्थापितच व्हायची आहे. जोपर्यंत अशा प्रकारची वृत्ती आपण प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे असं वाटत नाही. एखाद्या देशाचा विनाश कशातून होतो? तर ज्यावेळेला त्या देशाच्या संस्कृतीवर, त्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेवर दुसरी कोणती संस्कृती आक्रमण करते. आणि यालाच आपण कल्चरल इम्पेरिझम, सांस्कृतिक साम्राज्यवाद असं म्हणतो. भारताच्या नशिबी ही गोष्ट अत्यंत वेगाने आणि वेगवेगळ्या काळखंडात अनेक वेळा आलेली आहे. अद्यापही आपण या सांस्कृतिक आक्रमणवादाला समजून घेतलं नाहीये. आपण जेव्हा इतर देशांची नक्कल करतो, इतर देशातल्या विचारांची, तंत्रज्ञानाची, विज्ञानाची नक्कल करून आपल्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो, स्वतंत्रपणे विचार करण्याचा आपण धाडस आणि मानस ठेवत नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही ही साधी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग आपण जेव्हा इतर देशातल्या तंत्रज्ञानाची, विज्ञानाची नक्कल करतो, त्यासोबत स्वाभाविकपणे आपण त्यांच्या संस्कृतीची, त्यांच्या विचारसरणीची, त्यांच्या वेशभूषेची, त्यांच्या भाषेची देखील नक्कल करत जातो. अशा प्रकारे जेव्हा इतरांच्या भाषेची आणि विचारांची नक्कल करतो, आपण त्यांचे वैचारिक गुलाम होत असतो. आपल्या स्वतःच्या भाषेचा, स्वतःच्या विचारांचा विकास करण्यात आपण असफल होत जातो. आणि अशा प्रकारे जेव्हा अशी अफलता आपल्या पदरी पडते, त्यानंतर आपल्याला स्वतंत्र स्वयंभू राष्ट्र म्हणून एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून लौकिक प्राप्त मिळवणे शक्य होत नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे, ते म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे आपल्या देशावर कशा प्रकारे, आपल्या देशाच्या युवकांवर कशा प्रकारे त्यांच्या मानसिकतेवर राज्य करतात. सामान्यपणे हॉलिवूडच्या सिनेमांमधून अमेरिकन संस्कृतीचा परिचय वारंवार करून दिला जातो. त्यांची जीवनाची, नैतिकतेची मूल्य यांचा आपल्यावर प्रभाव होतो. त्यांच्या मनोरंजनाच्या पद्धती, त्यांची भाषा ही आपल्याला आपली वाटायला लागते, त्यांची जीवनशैली आपल्याला योग्य वाटायला लागते. मग आपण आपलंच अस्तित्व विसरून जातो. आपला विचार, आपला स्वाभिमान, आपली भाषा, आपलं तंत्रज्ञान, आपलं विज्ञान याबद्दल आपण उदासीन होऊन जातो. जर आपल्याला हे टाळायचं असेल, हा जर सांस्कृतिक आक्रमकवाद थांबवायचा असेल आणि आपल्या संस्कृतीचा विनाश थांबवायचा असेल, तर स्वयंप्रज्ञ आणि स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र विज्ञान आणखी तंत्रज्ञानाचा विकास करणं हेच आपल्या करता अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला एखाद्या समाजामध्ये मानवी संस्थांचा, मानवाला उपयुक्त असणाऱ्या सामाजिक संस्थांचा विकास होत नाही, त्या संस्थांचं पतन व्हायला लागतं. मग ती न्याय व्यवस्था असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, बुद्धिमत्ता असेल, सामाजिक विकासाच्या संस्था असतील, प्रशासन असेल, जेव्हा या संस्थांचा पतन व्हायला लागतं, तो समाज दीर्घकाळ जिवंत राहत नाही. समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाकरता संस्थागत जीवनच आवश्यक असतं. चांगल्या संस्थांची निर्मिती, संगोपन आणि जोपासना आणि त्या माध्यमातून समाजात परिवर्तन करण्याची, नवीन विचार स्वीकारण्याची आणि त्यांना सामावून घेण्याची, त्या माध्यमातून समाजातल्या कुरीतींना पूर्णपणे दूर करण्याची क्षमता जर समाजामध्ये असेल, तरच समाज पुढे जातो. परंतु दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की आपल्या देशात अजूनही या ज्ञानक्षमतेचा, ज्ञानशक्तीचा अपेक्षित विकास झाला नाही, उलट त्याच्याबद्दल उदासीनताच निर्माण होत आहे. नवीन कल्पना असतील, नवीन विचार असतील, नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध असतील, त्याबद्दल आपण फारसे उत्सुक नाही. नवीन ज्ञान निर्मितीला चालना देणाऱ्या उपक्रमांना आपल्या विद्यापीठांमधून, संस्थांमधून फारसा काही प्रोत्साहन मिळत आहे असंही दिसून येत नाही. कल्पक विचारसरणी असेल, बदलांना उपयुक्त असणारी विचारसरणी असेल, त्याबद्दलही आपल्या मनामध्ये फारशी आदराची भावना नाही. उलट आपण परिवर्तनांना नाकारतो. संगणकाच्या माध्यमातून समाजात बदल होऊ शकतो असं सांगितल्यानंतर आपण असा बदल आणणाऱ्या माणसालाच अयोग्य मानायला लागतो. कृषी कारखान्यांमध्ये बदल केल्यामुळे शेतीचा विकास होणार आहे सांगितलं तर आपण त्याच माणसाच्या विरुद्ध आंदोलन करायला लागतो. समाजात स्थैर्य असलं पाहिजे, जैसे थे वृत्ती असली पाहिजे, स्थिरता असली पाहिजे, बदल नकोत, अशा प्रकारची एक निराशाजनक वृत्ती जेव्हा समाजात असते, तो समाज विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे बदल घडवून आणायचे असतील तर जोसेफ गिल्बर्ट हॉलंड या नावाच्या कवीने केलेल्या एका कवितेचा आदराने उल्लेख करून समजून घेतलं पाहिजे. तो म्हणतो, गॉड गिव्ह अस मेन, ए टाइम लाईक दिस डिमांड्स स्ट्रॉंग माइंड्स, ग्रेट हार्ट्स, ट्रू फेथ अँड रेडी हँड्स, men whom the lust of office doesn't kill, men whom the spoils of office cannot buy, men who possess opinions and a will, men who love honor, men who cannot die. खरं आहे, त्यांना सत्तेची कांक्षा नाही आहे, जे अधिकारांच्या मोहात पडलेले नाही आहेत, ज्यांचा समाजावर, ईश्वरावर, विद्वत्तेवर, ज्ञानावर पूर्ण विश्वास आहे, जे हृदयाने उन्नत आहेत आणि कार्य करण्याकरता तत्पर आहेत, ज्ञान साधनेसाठी तत्पर आहे, असे समाज, अशी माणसं आम्हाला दे, तेव्हा एवढीच कृपा आमच्यावर कर. खरोखर एवढी जरी कृपा झाली तरी सुद्धा आपण निश्चितपणे पुढे जाऊ शकतो.
कारण ज्या समाजात ज्ञान मिळतं त्या समाजातच सत्ता टिकून राहते, त्या समाजाचं स्वातंत्र्य अबाधित राहतं. हे कृपा करून लक्षात घ्या. धन्यवाद.